राम 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 हरे हरे. लेक्चरनंतर कीर्तन. सर्वजण माझ्या मागे हात जोडून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते. गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. जय श्री कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या दीपदान आणि सत्संग कार्यक्रमासाठी. सत्संग म्हणजे ज्या ठिकाणी सत्याचा संग केला जातो. सत्य हे भगवंत आहेत आणि भगवंतांचं ज्या ठिकाणी चिंतन मनन किंवा भगवंतांविषयी कथा, भगवंतांच्या हरे कृष्ण भगवंतांविषयी ज्या ठिकाणी चिंतन मनन चर्चा केली जाते, भगवंतांविषयी ऐकलं जातं, त्याला म्हटलं जातं सत्संग. श्रीमद भागवताचं नाव आपण ऐकलं असेल. ज्यावेळी परीक्षित महाराजांना श्राप भेटला की त्यांना तक्षक नामक सर्प 7 दिवसामध्ये त्यांना येऊन दंश करेल आणि त्यांचा मृत्यू होईल, आणि त्यावेळी 7 दिवस त्यांनी भागवत कथा ऐकली. तर त्या भागवत कथेमध्ये शुकदेव गोस्वामींनी एका मरणासन्न व्यक्तीला जे मार्गदर्शन केलं आणि भगवंतांच्या लीलेंचं वर्णन केलं, त्याचं नाव आहे श्रीमद भागवत. आणि या भागवत ग्रंथाचा सगळ्यात पहिल्या श्लोकामध्येच व्यासदेवांनी स्पष्ट पूर्णपणे केलेलं आहे की भगवंत हे सत्य आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य इतरतश्च आर्तेष्व अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारी यथा विनिमयो यत्रात्रि सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यम परम धीमहि. आणि अशा सत्य जे भगवंत आहेत, साक्षात कृष्ण किंवा नारायण जे आहेत, त्यांना माझा प्रणाम आहे. आणि अशा भगवंतांचं ज्या ठिकाणी स्मरण कथा आणि कीर्तन होतं त्याला म्हटलेलं आहे सत्संग. ज्या ठिकाणी सनातन धर्माविषयी चर्चा होते, ज्या ठिकाणी भगवंतांविषयी कथा होते, ज्या ठिकाणी भगवंतांच्या विषयी, भगवंतांच्या लीलांविषयी, धर्माविषयी चर्चा होते. आता धर्म म्हणजे सनातन धर्म, जो शाश्वत एक मनुष्याचा किंवा एक जीवाचा जो धर्म आहे, सेवा करणं. आपण जे तथाकथित धर्म तयार केलेला आहे त्या मनुष्याने, ते धर्म नाही. ते तर एक रिलिजन म्हणजे धर्म होत नाही.
धर्म म्हणजे त्याचं वास्तविक स्वरूप जे कधीही बदललं जाऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही महिन्यामध्ये, कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही कपड्यामध्ये तो बदलला जाऊ शकत नाही. तो म्हणजे धर्म आहे. जसं साखरचा गुणधर्म किंवा साखरेचा धर्म जर विचारला तर ती गोड आहे. जगात कुठल्याही पाठीवरती जर आपण कोणत्याही देशात गेलं तर ती साखर गोडच असणार आहे. सोलापुरात साखर गोड आहे, पुण्यात खारट आहे आणि मुंबईमध्ये ती आंबट आहे. मग ती साखरेचा गुणधर्म नाही आहे. साखरेचा गुणधर्म कधीही न बदलणारा. साखर म्हणजे गोड, मीठ म्हणजे खारट आणि तुरटी म्हणजे तुरट. भले सारखे दिसत असतील पण प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा आहे. तसा जीवाचा गुणधर्म भगवंतांची सेवा करणं किंवा धर्माची सेवा करणं हा शाश्वत गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्मामध्ये आपण तथाकथित हे भौतिक संसारामध्ये धर्माचा स्वीकार केलेला आहे ते आपण बदलतो. जसे एखादा व्यक्ती जर त्याला भारताबद्दल फार प्रेम आहे आणि तो अगदी भारताचा सेवक आहे, भारताचा नागरिक आहे, भारताचा सैनिक आहे आणि त्यांनी देश सेवा करण्यासाठी काश्मीर किंवा कारगिलच्या बॉर्डरवरती थांबलेला आहे आणि चिंतन करत 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 कुणाचं चिंतन चालू आहे तिथं? पाकिस्तानचं चिंतन चालू आहे. ते येतील आणि मी त्यांना उडवेन किंवा पाकिस्तानच्या जो आतंकवादी आहे त्याची हत्या करेन आणि मी राष्ट्रपती पद जिंकेन. आणि चिंतन करता करता जर त्याचा मृत्यू झाला तर तो कुठं जन्माला येणार? पाकिस्तानमध्ये. मग त्याचा धर्म बदलला, देशभक्ती बदलली, जागा बदलली. तसं जीवाची जी आत्मा आहे, आत्म्याचा धर्म कधीही बदलत नाही. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास हा शाश्वत धर्म जो आहे. पण तथाकथित आपण धर्म, जागा, शहर हे स्वीकारल्यामुळे आपला तो बदलतो. पण सेवा करणं हा शाश्वत आहे. सेवा करणं शाश्वत धर्म आहे. प्रत्येक जण या जगामध्ये एक दुसऱ्याची सेवा करतो. कोणी देशाची करतो, कोणी आई वडिलांची करतो, कोणी मुलांची करतो, मुलं आपल्या शिक्षकांची किंवा आई वडिलांची करतात, पती पत्नीची सेवा करतो, पत्नी पतीची सेवा करतात. उठल्यापासून झोपेपर्यंत कुणी ना कुणी आपण सेवा करतच असतो. पण सेवा करणं हा जसा जीवाचा गुणधर्म आहे पण तो भगवंतांची सेवा करणं किंवा धर्माची सेवा करणं हे त्याचं विशेषत्व आहे. आता प्रश्न असू शकेल की भगवंतांचीच का करायला पाहिजे सेवा? कुणाची सेवा केली तर सेवाच आहे. मानव सेवा पण करू शकतो, आपण देश सेवा करू शकतो, गरिबांची सेवा करू शकतो, जे तहानलेले आहेत त्यांना पाणी पाजवून सेवा करू शकतो, जे भुकेलेले आहेत त्यांना भोजन देऊन सेवा करू शकतो. पण आपल्या हृदयामध्ये जे परमात्मा आहेत आणि आपण एक शाश्वत आत्मा आहोत आणि पित्याची सेवा करणं हे सगळ्यात पहिला एका पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर? पित्याची सेवा करणं. आपण नंतर काकांची, मामाची, जनतेची, सगळ्यांची नंतर. पण ज्यांनी सगळ्यात पहिला आपल्याला जो जन्म दिलेला आहे त्यांची सेवा करणं सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. आणि भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट केलेलं आहे की सगळ्यांचा पिता, सगळ्यांना बीज प्रदान करणारा पिता मी आहे. अहम बीजः प्रदः पिता. आणि त्या पित्याची सेवा करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण या सत्संगामध्ये येतो आणि सत्संगामध्ये सत्याची चर्चा केली जाते. तर हा पवित्र असा कार्तिक मास आणि या कार्तिक महिन्यामध्ये आपण असंख्य उत्सव साजरे करतो. आणि फक्त भारतातच नाही, संपूर्ण जगभर. मग सिडनी असो किंवा अमेरिका असो, आपल्यापेक्षा जास्त दिवाळी तिथं उत्साहाने चालू आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर असो किंवा सिडनीचे मोठमोठे जे शहर आहेत त्या ठिकाणी देखील. आणि आज जो आपण या ठिकाणी दीपदान कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या सोलापूरमध्ये, सोसायटीचं नाव काय? रामचंद्र एम्पायर. प्रभू रामचंद्रांचं राज्य. एम्पायर म्हणजे किंगडम किंवा राज्य. तर रामचंद्र एम्पायर मध्ये तर कार्यक्रम आपण ठेवलाय. पण हा दीपदानाचा सगळ्यात प्रसिद्ध कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा इस्कॉन
हरे कृष्ण संस्थेच्या भक्तांनी जो प्रारंभ केला आणि सगळ्यात प्रसिद्ध हा कार्यक्रम जर कुठं झाला असेल तर तो झाला दुबईमध्ये. दुबईमध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे दामोदर सेवा किंवा दामोदरला दीपदान. आणि म्हणून दामोदर देशामध्ये ज्यांनी दुबईमध्ये ज्यांनी प्रचार चालू केला, परमपूज्य जय पताका महाराज म्हणून आपले एक संन्यासी गुरु आहेत, तर तिथं पाहिलं त्यांनी इतकं दामोदरांची भक्ती होते म्हणून देशाचं नाव ऑफिशियली नाही पण आध्यात्मिकरित्या बदलून दामोदर देश केलं. दुबईचं नाव दामोदर देश, अबुधाबीचं नाव अवतारी देश, शारजाचं नाव शाम देश. इतकं प्रसिद्ध आहे. आपल्यापेक्षा जास्त. मी काही महिन्यापूर्वी तिथं होतो दुबईमध्ये. मला सगळ्यांनी सांगितलं, प्रभूजी हे चालत नाही तसे कपडे, फार कडक आहे तर नियम, तुम्हाला कपडे बदलून जावे लागतील, नाहीतर तुम्हाला अटक करण्यात येईल, तुमची चौकशी होईल. पण एकच दिवस, तेही मी कधी 25 वर्षामध्ये कपडे बदलले नाही पूर्ण जगभरामध्ये, पण दुबईमध्ये एक दिवस बदलले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कपड्यावरती मी सगळ्या शेख लोकांना भेटलो. कुणी काही नाही, सगळ्यांनी सनातन धर्म स्वीकारलेला आहे आणि भारतीयांची संख्या जास्त आहे. आणि स्पेशली मग केरळचे आणि तमिळनाडूचे नागरिक त्या ठिकाणी आहेत. तर संपूर्ण जगात ही कृष्ण भावनेचा प्रचार या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्या नावाने ही संस्था प्रसिद्ध आहे. फक्त सोलापुरातच नाही, भारताच्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा एकही जिल्हा महाराष्ट्रात उरला नव्हता की जिथं हरे कृष्ण संस्था नव्हती. फक्त एक उरलेला होता भंडारा. आणि तिथंही आता जन्माष्टमी झाली आणि 5,000 लोकांनी जन्माष्टमीमध्ये भाग घेतला यावर्षी 2025 मध्ये. गडचिरोली सगळ्यांना भीती वाटणारा जिल्हा आहे. जर कोणी ऐकलं नाही, पोलीस किंवा जर कोणी त्यांना दंड म्हणून भीती दाखवली जाते, जर ऐकलं नाही तर गडचिरोलीला ट्रान्सफर करू, कारण नक्सलाईट एरिया आहे पूर्ण. त्या ठिकाणी देखील मंदिर आहे, त्या ठिकाणी देखील भक्त आहेत. आणि त्या गडचिरोलीमध्ये चामोर्शी नामक एक तालुका आहे. त्या तालुक्यात जर आपण गेलात तर असं वाटेल तुम्ही महाराष्ट्रात नाही, तुम्ही बंगालमध्ये आला किंवा बांगलादेशात आला. 40 गाव आहेत, 40 पूर्ण गाव बंगाली आहेत. बंगाली कम्युनिटी, बंगाली खानपान, बंगाली संस्कृती, सगळं बंगाल, बंगाली भाषा सगळं. कारण हे जे नक्सलाईट एरिया जे आहे, ज्यावेळी भारत आणि बांगलादेश वेगळा झाला, फाळणी झाली, त्यावेळी इंदिरा गांधींनी तिथल्या रेफ्युजी जे होते त्यांना राहण्यासाठी जी जागा दिली जंगलामध्ये, ते तिथे येऊन त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील हरे कृष्ण संस्थेचे भक्त अगदी ऍक्टिव्हली आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी असे जंगल आहेत किंवा नक्सलाईट एरिया आहे, त्या त्या ठिकाणी जे तथाकथित मिशनरी आहेत, धर्मांतरण प्रकरण जास्त होतात. कारण का गरिबांना खाण्यापिण्याची थोडी आशा दाखवून, त्यांना गाडीचा आमिष दाखवून, घराचा आमिष दाखवून त्यांना धर्मांतरण केलं जातं. पण त्या पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राधा श्याम सुंदर हरे कृष्ण मंदिर इतकं प्रसिद्ध आहे की जेव्हा आपले धार्मिक हिंदू धर्माचे लोक ज्यावेळी ते तथाकथित धर्मांतरण केलेल्यांना वापस आणतात, त्यावेळी आपल्या मंदिरामध्ये आणून त्यांना पुन्हा घर वापसीचा कार्यक्रम होतो. पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये हरे कृष्ण मंदिरात त्यांना वापस आणलं जातं आणि कार्यक्रमाचं नाव होतो घर वापसी. हरे कृष्ण सत्संग नाही, कोणता कार्यक्रम? घर वापसी कार्यक्रम. आपल्या ठिकाणी सोलापूरमध्ये देखील प्रभुपादांचे जे शिष्य आहेत, परमेश्वर प्रभू येत असतात. ते स्वतः 500 लोकांना तिथल्या जे वेगळ्या वेगळ्या धर्मांचा स्वीकार केलेला होता, पण पुन्हा हिंदू धर्मात आल्यानंतर त्यांना जपमाळ, त्यांना एक धोतर, त्यांना तिलक, त्यांना हार घालून त्यांचा स्वागत केला जातो. त्यांना पंचगव्य शिंपडलं जातं त्यांच्यावरती, त्यांना चरणामृत पंचगव्य पाजवलं जातं. नक्सलाईट एरिया, तिथं कोणी 6 नंतर रस्त्यावर दिसत सुद्धा नाही. तो अगोदर माझा झोन होता त्या ठिकाणी. गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर हे सगळा तो पूर्ण क्षेत्र माझ्याजवळ होता. त्यामुळे कंटिन्यू जेव्हा मी व्हिजिट करत होतो त्यावेळी कोणी दिसत सुद्धा नाही 6 नंतर. लोक असे भयंकर, पूर्ण जंगल.
तर त्या ठिकाणी देखील हे कार्यक्रम आज होत आहेत. तर ही एक विशेषता आहे संस्थेची की फक्त एका धर्माप्रती, एका शहराप्रती, एका राज्याप्रती, एका देशाप्रती सीमित नसून जी शाश्वत सेवा आहे भगवंतांची, एका जीवाची जी शाश्वत सेवा आहे त्यांनी प्रत्येकाला ती पोचवलेली आहे सेवा. आमच्या संस्थेचे संस्थापक आचार्य ज्यावेळी लंडनला गेले, आता लंडनला भारतातून जर कोणी जायचं एक 50 वर्षापूर्वी तर त्याला विचारलं जायचं कशाला आले, काय भीक मागायसाठी आले. कारण का भारतातून काही ना काहीतरी द्या म्हणूनच, लोन द्या, बिझनेस लोन द्या किंवा काही ना काहीतरी द्या 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 म्हणूनच जायचे. तर स्वामीजींना विचारलं का आलाय तुम्ही इथं, काय मागण्यासाठी आलाय. तर स्वामीजी म्हणाले मी मागण्यासाठी नाही, मी देण्यासाठी आलोय. तुम्ही जे ब्रिटिश लोक भारतात आलात, 150 वर्ष तुम्ही राज्य केलं आणि भारतातून सगळे मसाले, त्यानंतर धातू, खनिज, हिरे, माणिक, मोती सगळं घेऊन गेले. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात नाहीये, लंडनच्या म्युझियम मध्ये आहे. कोहिनूर हिरा भारतात नाही आहे, लंडनच्या म्युझियम मध्ये आहे. तर ते तुम्ही सगळं घेऊन गेले, पण भारताची आध्यात्मिक जो वारसा आहे, आध्यात्मिक ज्ञान जे आहे, जी खरी संपत्ती आहे तुम्ही भारतातच ठेवून आले. आणि म्हणून मी ती संपत्ती होम डिलिव्हरी देण्यासाठी लंडनला आलेलो आहे. आणि होम डिलिव्हरी भगवद्गीता घ्या, भागवतम घ्या हे देण्यासाठी स्वामीजी त्या ठिकाणी पोहोचले. आणि त्यांच्या कृपेनंच हा कार्तिक महिना म्हणजे पवित्र असा महिना जो मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर येतो. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे मासाणाम मार्गशीर्षो अहम, महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. मग कार्तिक महिना इतका प्रसिद्ध का, तर महिन्यामध्ये भगवंत जर मार्गशीर्ष महिना असतील तर कार्तिक महिना त्यांची अर्धांगिनी किंवा त्यांची सर्वात श्रेष्ठतम भक्त जी आहे राधाराणी, हा त्यांचा महिना आहे. राधाराणीचं नाव आहे कीर्ती आणि म्हणून कीर्तीपासून हा कार्तिक महिना प्रारंभ झाला. तर या कार्तिक महिन्याची सुरुवात होते शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमेपासून. 7 ऑक्टोबरला ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा, चंद्र सगळ्यात जवळ असतो पृथ्वीच्या आणि चंद्राची शक्ती किंवा चंद्राची शीतलता, चंद्राचा प्रकाश सगळेजण दुधामध्ये बासुंदीमध्ये घेऊन सगळे टेरेसवर बसून आनंदोत्सव साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरीपासून कार्तिक पौर्णिमा येत्या 5 नोव्हेंबरला, ज्या दिवशी देव दिवाळी किंवा कार्तिक पौर्णिमा म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तर हा 1 महिन्याचा कालावधी जो आहे, या 1 महिन्यामध्ये कित्येक उत्सव आहेत. ज्या उत्सवांची सुरुवात होते शरद पौर्णिमेपासून, भगवंतांची महारास लीला, त्यानंतर दिवाळी आपण साजरी केली, त्यानंतर धनतेरस, रमा एकादशी, बसुबारस आणि कित्येक भगवंतांचे अवतार देखील झालेले आहेत. फक्त उत्सव पण आहेत, भगवंतांच्या लीला पण आहेत आणि भगवंतांचे अवतार देखील आहेत. दिवाळी आपण साजरी करतो का, प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून, अधर्माचा नाश करून धर्माची जय पताका घेऊन ज्यावेळी भगवंत श्रीलंकेहून पुन्हा अयोध्येला आले, अयोध्यावासियांनी दिवे लावून भगवंतांचं स्वागत केलं. दीपावली, दीप आवली म्हणजे आवली म्हणजे रांग, दीप म्हणजे दिवे, दिव्यांची रांग लावून भगवंतांचं स्वागत केलं. प्रकाश तमसोमा ज्योतिर्गमय, कारण ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या ठिकाणी अंधार राहत नाही. कृष्ण है सूर्य सम माया है अंधकार, जहां कृष्ण तहार नाही मायार अधिकार. ज्या भगवंत येतात त्यावेळी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो अंधकार आहे, अज्ञान आहे, ते नष्ट होऊन जातं. तर भगवंत प्रभू रामचंद्र दिवाळीला प्रकट झाले अयोध्येमध्ये. म्हणून धनतेरस, धनत्रयोदशी, ज्या दिवशी धन्वंतरी भगवंत अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले, डॉक्टरांचे आराध्य धन्वंतरी. मूळ डॉक्टर जर असतील तर ते विठ्ठलच आहेत किंवा कृष्ण आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, विठ्ठलासारखा धन्वंतरी आणि हरिनामासारखा औषध त्रिभुवनात शोधायला गेलं तरी सापडणार नाही.
थोडंसं पुढं सरकायला लागेल, हळू थोडंसं पुढं सरका. आणि त्याचबरोबर धनतेरस, धनत्रयोदशी झाली, दिवाळी दिवशी प्रभू रामचंद्र आले. त्यानंतर दीपावलीचा दिवस, दीपावलीच्या दिवशी समुद्र मंथन लीला होती. समुद्र मंथन प्रारंभ जी झालेले होती. समुद्र मंथन म्हणजे असुरांनी आणि देवतांनी येऊन दुधाचा समुद्र त्याचं मंथन केलं. आणि दीपावलीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी प्रातःकाळी सुरभी गाय प्रकट झाली. सुरभी गाय संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मी प्रकट झाली. त्या समुद्र मंथनामध्ये भगवंतांनी कश्यप अवतार घेतला, कासवाचा, मंदार पर्वत, त्यानंतर जो वासुकी नाग, मोहिनी मूर्ती, किती अवतार आहेत भगवंतांचे. आणि म्हणून महालक्ष्मीपेक्षा मोठी गाय आहे. गाय ही मोठी बहीण आहे आणि महालक्ष्मी छोटी आहे. आणि म्हणून गायीला म्हटलेलं आहे अग्रजा. अग्रजा म्हणजे मोठी बहीण. जसं अनुजा म्हणजे लहान, अग्रजा म्हणजे मोठे. बलरामजींना म्हटलं जातं कृष्ण अग्रज, कृष्णाचे मोठे भाऊ. अग्रज म्हणजे अगोदर जे आले. आणि राम अनुजः, रामानंतर जे आले म्हणजे रामाचे लहान भाऊ झाले लक्ष्मण. त्याच वेळी याच महिन्यात भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केला. गोवर्धन पूजा आपण केली बुधवारी. त्या दिवशी भगवंतांनी पूजा केली आणि 25 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर भगवंतांनी गोवर्धन धारण केला. कधी होती? शुक्रवारी ना? शुक्रवारी 25 तारीख, 2 दिवसापूर्वी. आणि आज भगवंतांनी गोवर्धन धारण करून 3रा दिवस आहे. आज 3रा दिवस आहे. गोवर्धन धारण केलाय भगवंतांनी. सगळे ब्रजवासी गोवर्धनच्या खाली आहेत. आणि येत्या दशमीला भगवंत तो गोवर्धन खाली ठेवतील, म्हणजे शनिवारी 7 दिवस होतील. 7व्या दिवशी भगवंत गोवर्धन खाली ठेवतील आणि शनिवारी सगळे ब्रजवासी आपापल्या घरी जातील. आणि हे पाहिल्यानंतर रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी इंद्र स्वतः येऊन भगवंतांची क्षमा मागेल आणि भगवंतांचे चरण अभिषेक करेल, गोविंदजींचा अभिषेक. त्याच दिवशी उत्थान एकादशी आहे. जे नारायण किंवा विठ्ठल 4 महिने योग निद्रेमध्ये, आपल्यासारखं झोपत नाहीत भगवंत. भगवान जरी झोपलेले असले तरी सगळं त्यांचं लक्ष आहे. आपण झोपलो म्हणजे आपण मेलो, बस. आपली झोप म्हणजे आपण मेल्यात जमाय, नाही जागे झालो की संपलं. खरं भगवंत बघा, झोपून सुद्धा सगळं कार्य व्यवस्थित चालू आहे. म्हणून म्हटलेलं आहे योग निद्रा. त्या भगवंतांच्या योग निद्रेमधून भगवंत उठणार आहेत. आषाढी कार्तिकी भक्त जन येते. आणि तेच आषाढी आणि कार्तिकची प्रसिद्ध एकादशी याच महिन्यात आहे. तर पूर्ण उत्सवांनी भरलेला असा महिना. आणि या उत्सवांच्या महिन्यामध्ये एक जी विशेष लीला किंवा विशेष घटना घडली ती म्हणजे दामोदर लीला. दामोदर या नावातच भगवंतांच्या लीलेचा गूढ रहस्य लपलेला आहे. दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. दाम अधिक उदर जर त्याची संधी केली तर काय होतं? दामोदर. या ठिकाणी आपण पाहू शकतो, दाम म्हणजे दोरी आहे यशोदेच्या हातात आणि भगवंतांचं पोट. आणि म्हणून भगवंतांचं नाव झालं दामोदर. जेवढीही आपण भगवंतांची, कृष्णाची नावं जी ऐकतो त्या प्रत्येक नावाच्या मागे त्यांचा एक अर्थ किंवा एक लीला लपलेली आहे, इतिहास. जसं गोविंद हे नाव दिलं इंद्रानी भगवंतांना. गो म्हणजे गायी आणि विंद म्हणजे आनंद देणारे, गायींना आनंद प्रदान करणारे गोविंद. गोपाल म्हणजे गायींचं रक्षण करणारे, पालन करता. नंद नंदन, नंद महाराजांचे पुत्र. यशोदानंदन, यशोदेचे पुत्र. कोणतंही नाव घ्या आपण. पार्थ सारथी, पार्थ म्हणजे अर्जुन आणि त्याचा रथ हाकणारे भगवंत. असं बिना अर्थाचं काहीच नाव नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक एक एक इतिहास, एक एक घटना त्यामध्ये लपलेली आहे. तर दिवाळीच्या दिवशी, ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करतो, आणि दिवाळी म्हणजे सुट्टी असते, बरोबर? पणगा म्हणतो ना, पणगा उत्सव. तर उत्सवाच्या दिवशी नंद भवनामध्ये किंवा यशोदेच्या घरी कुणीही सेवेकरी किंवा कुणीही लेबर
कुणी सर्वंट मेड सर्वंट कुणीही आले नव्हते. आणि त्या दिवशी दिवाळी असल्यामुळे यशोदेला सगळी कामं स्वतः करावी लागली आपल्या घरी. आणि प्रातःकाळी ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपेतून उठले, त्यांना भूक लागलेली होती आणि भगवंतांनी यशोदेचं दूध पिण्यासाठी प्रारंभ केला, स्तनपान. पण त्यावेळी यशोदेने पाहिलं चुलीवरती जे दूध ठेवलेलं होतं ते सुद्धा ओतू चाललेलं होतं. आणि म्हणून भगवंतांना यशोदेने खाली ठेवलं जमिनीवरती आणि ते दूध उतरण्यासाठी गेली. आणि म्हणून भगवंत नाराज झाले. भगवंतांना राग आला. म्हटले असं अनंत कोटी ब्रह्मांडांचा मी स्वामी आहे, माझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत, 1-2 नाही, मेरे बाप की कितनी गाय 9 लाख. माझ्या बाबाजवळच 9 लाख गाय आहेत आणि थोड्याशा दुधासाठी. आणि म्हणून भगवंतांनी त्या रागाच्या भरामध्ये मटकी फोडली. आता भगवान जेव्हा एक कार्य करतात त्या एका कार्यामध्ये असंख्य कारणं लपलेली असतात. एक तीर बहुत निशान. तर ते एक कारण होतं, भगवंतांनी मटके फोडले राग आला म्हणून. आता यशोदेनी भगवंतांना बघा उखळाला बांधून ठेवलेलं आहे. आता ही भगवंतांचीच योजना आहे. भगवंतांना ती खिडकीला बांधून ठेवू शकली असती, रेलिंग होतं रेलिंगला बांधली असती, दरवाजाला बांधली असती किंवा खांब्याला बांधून ठेवली असती. उखळालाच का बांधलं? तर जे कुबेराचे 2 पुत्र आहेत, नलकुबेर आणि मणिग्रीव, हे स्वर्गामध्ये ज्यावेळी स्वर्गामध्ये जे सुंदर वन आहेत त्या वनामध्ये एका जलाशयामध्ये विवस्त्र होऊन नग्न अवस्थेमध्ये आपल्या स्त्रियांसोबत ते स्नान करत होते. आणि ज्यावेळी नारद मुनी तिथून चालले त्या स्त्रियांनी तर आपलं शरीर झाकलं, पण हे दोघं मदमस्त असल्यामुळे अहंकार, पित्याच्या पैशाचा अहंकार, धनांध मदांध कामांध व्यक्ती जो होतो तो आंधळा होतो, त्याला दिसत नाही काही. आणि इतके मोठे संत आलेले आहेत तरी सुद्धा ते नग्न होते, त्यांना आज लाज नव्हती. म्हणून नारदाने त्यांना श्राप दिला. म्हणजे तुम्हाला कपडे न घालता उघडं फिरायची जास्त इच्छा आहे, मी तुम्हाला श्राप देतो. काय बना? वृक्ष बना, झाड बना. झाडाला आपण कधी कपडे घालतो का? कोणी माताजी झाडाच्या साईज घेऊन कपडे शिवणारे वगैरे, कसे शिवणार कपडे झाडाला? आणि म्हटलंय झाड बना. मग त्यांची एकदम बुद्धी थाऱ्यावर आली. म्हटलं क्षमा करा महाराज, फार मोठी चूक झाली. म्हटलं तर श्राप तर दिलेला आहे, पण एक करू शकतो, तुम्ही झाड बनणार, पण कुठं बनणार? गोकुळात बनणार. आणि भगवंत स्वतः तुमचा उद्धार करण्यासाठी येतील. आणि ते गोकुळामध्ये वृक्ष झाले. आता यशोदेनी जे उखळाला बांधलेलं होतं भगवंतांना, कारण याच उखळावरती चढून भगवंतांनी दह्याचे दुधाचे माठ फोडलेले होते. आणि यशोदेने विचार केला दोघं पण दंड द्यायला पाहिजे, दोघांना. दोघंही बदमाश आहेत, कृष्ण पण आणि उखळ पण. आणि दोघांना एकत्रित दंड द्यावा म्हणून उखळाला बांधलं यशोदेनं. कारण याच उखळावरती चढून जे शिक्यावरती ठेवलेलं दही दूध फोडलेलं होतं भगवंतांनी. आता बघा, यशोदेला बुद्धी देणारे किंवा उखळाला बांध म्हणून प्रेरणा देणारे देखील भगवंतच आहेत. कुठेही बांधू शकले असते. खांब्याला तर भगवंतांनी पूर्ण नंद भवंतर ओढत घेऊन जाणं सोपं आहे त्यांच्यासाठी. मग आतल्यांचं काय, भूकंप झाला असता सगळा. किंवा खांबा जर बांधला असता, खांबा पडला असता तर पुन्हा चिंता वाढली असती. आता उखळ जेव्हा भगवंतांना बांधल्यानंतर जेव्हा यशोदा पुन्हा आपल्या घर कामात लागली, त्यावेळी भगवंतांनी तो उखळ ओढण्यास सुरुवात केली. आणि ओढत घेऊन 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 जे अर्जुन वृक्ष होते, नलकुबेर आणि मणिग्रीव, त्या दोन्ही वृक्षांच्या मध्ये हा उखळ अडकला. अडकवला म्हणू शकतो, पण अडकला नाही, भगवंतांनी अडकवला. आणि त्या आवाज नाही, काय नाही, शांती आहे अगदी. त्यामुळे मुलं बघत होते काय चाललंय. घरात कुणाचं, मोठ्यांचं कुणाचं लक्ष नव्हतं. भगवंतांनी 2 वेळा 3 वेळा थोडा थोडा खेचला आणि चौथ्यांदा जेव्हा जोरात खेचला, दोन्ही झाडं धडामकन जमिनीवरती कोसळले. आणि त्याच्यातून नलकुबेर आणि मणिग्रीव, कुबेराचे 2 पुत्र पुन्हा प्रकट झाले. आणि त्यांनी प्रार्थना केली, भगवंता धन्यवाद आम्हाला नारदांच्या श्रापापासून वाचवण्यासाठी, पण आशीर्वाद द्या, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. भगवंता आम्हाला आशीर्वाद द्यायचाच असेल तर आमची वाणी फक्त तुमच्या स्तुतीमध्ये लागू दे, आमचे डोळे तुमच्या भक्तांचं दर्शन घेण्यामध्ये राहू देत,
आणि आमचे हात किंवा आमचं शरीर नारदांसारख्या भक्तांची सेवा करण्यामध्ये राहू दे, कारण त्यांच्यामुळेच आज तुमचं दर्शन आम्हाला प्राप्त झालं. आता हे ज्या मुलांनी ऐकलं बघितलं ते मुलं घरी जाऊन सांगू लागले, अरे मम्मी आज कृष्णाने मोठं झाड पाडवले, त्याच्यातून त्या वृक्षातून 2 सुंदर असे देवता प्रकट झाले, ते हात जोडून स्तुती करू लागले. म्हटलं काहीतरी बडबड नका, चला. आज थोडी होते, ते झाडं असेच पडले असतील. कृष्ण एवढासा लहान बाळ, 3.5 वर्षाचे होते कृष्ण ज्यावेळी ही लीला झाली. 3.5 वर्षाचं बाळ कसं एवढे मोठे वृक्ष पाडू शकतो, काय बडबड नका, चला. ते कधीही त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि ही लीला झाली दिवाळीच्या दिवशी. आणि ह्या लीलेचं स्मरण किंवा ही लीला कार्तिक महिन्यात झाली, म्हणून या महिन्याला दामोदर महिना देखील म्हटला जातो. दामोदर महिना किंवा कार्तिक महिना. आणि ह्या लीलेचं स्मरण संपूर्ण महिना आपण करावं आणि आपल्याला भगवंतांच्या लीलेचं स्मरण व्हावं, यासाठी दररोज आपण भगवंतांना दीपदान करतो, या लीलेची आठवण म्हणून. कारण तेच भगवंत आहेत आणि त्यांच्या ज्या पोटावरती यशोदेने बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनंत कोटी ब्रह्मांडांचं मूळ ते पोट आहे. त्यांच्यामध्येच अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आणि म्हणून सत्यव्रत मुनी प्रार्थना करतायत की सगळ्यात पहिला मी त्या दोरीला नमस्कार करतो, कारण ती दोरी अनंत कोटी ब्रह्मांडाचं मूल असलेल्या तुमच्या पोटाला बांधण्याचा प्रयत्न करते. म्हणून ती दोरी महान आहे भगवंत. जर आपण विचार केला की चला सोलापूरमध्ये आम्ही टेक्सटाईल इंडस्ट्रीवाले आहोत, सगळे रस्सी तयार करू आणि सोलापूरला बांधू, हसतील सगळे, कुठं कुठं जाणार दोरी घेऊन. आणि गेलं तरी कुठल्याही रस्त्याने जाणार. अशोक चौक मधून गेलं तर बाजूचा रस्ता रिकामी आहे, इकडून गेलं तर पुढचा चौक रिकामी आहे, कसं बांधणार. तर अनंत कोटी ब्रह्मांड ज्यांच्या मुखामध्ये ज्यांच्या उदरामध्ये आहेत, आणि अशा भगवंतांना ते प्रणाम करत आहेत. याच कार्तिक महिन्यामध्ये ज्यावेळी यशोदेला कळालं की कृष्णाने माती खाल्लेली आहे, आणि त्यावेळी यशोदेनं भगवंतांना सांगितलं, तोंड उघडून दाखव बघूया माती खाल्ली का. आणि आ केल्यानंतर भगवंतांच्या मुखामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड यशोदेला दिसले. आणि म्हणून त्या भगवंतांचं स्मरण व्हावं म्हणून हा दामोदर महिना, कार्तिक महिना आपण दीपदान करून संपूर्ण विश्वभर साजरा करत आहोत. तर आपलं सौभाग्य आहे आज रामचंद्र एम्पायर वा किती सुंदर नाव आहे, रामचंद्र एम्पायर म्हणजे प्रभू रामचंद्रांचं राज्य. एम्पायर म्हणजे राज्य, राम राज्य. लोकांना राम राज्य पाहिजे पण राम नको. आजकालच्या लोकांची परिस्थिती काय, आम्हाला राम नको, राज्य पाहिजे. राम नसतेवेळी राज्य भेटणार कसं. आता बघा कलियुगाचा प्रभाव किती आहे. त्रैतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना आपल्या घरी, आपल्या गादीवर, आपल्या सिंहासनावर बसण्यासाठी 14 वर्षाचा वनवास घ्यावा लागला. आणि कलियुगामध्ये भगवंतांना 500 वर्ष लागली आपल्या घरी वापस येण्यासाठी, आपल्या घरी बसण्यासाठी. हा कलियुगाचा प्रभाव आहे. 14 वर्ष आणि 500 वर्षाच्या कालावधीनंतर इतक्या लोकांनी आपलं बलिदान, इतकी संकट, इतकं सगळं झाल्यानंतर भगवंत आले. पण भगवान के घर में देर है अंधेर नहीं. आणि आपण भाग्यशाली आहोत, त्या 500 वर्षानंतर आपल्या डोळ्यासमोर ही अशी सुंदर घटना घडली आणि त्या घटनेचे आपण पूर्णपणे साक्षी झालो. 22 जानेवारी 2023 आपण होता सगळे, आठवतंय. त्या दिवशी आपण दिवे लावून दिवाळी साजरी केली. किती आनंदाचा दिवस आहे. राम लल्ला आपल्या घरी पुन्हा आले, किती 500 वर्षानंतर. तर हे प्रभू रामचंद्रांचं राज्य, रामचंद्र एम्पायरचे आपण निवासी आहात. आणि सगळे निवासी तर रामचंद्रांचं एम्पायर कुठला आहे, अयोध्या. अयोध्येचे निवासी आहेत आपण सगळे. आणि म्हणून अयोध्या जिला जिंकलं जाऊ शकत नाही, अवध जिचा वध केला जाऊ शकत नाही, आणि म्हणून भगवंतांचं नाव आहे अवध बिहारी. अवध बिहारी म्हणजे प्रभू रामचंद्र. जसं आपण म्हणतो वृंदावन बिहारी, वृंदावनामध्ये वृंदावनात रममाण होणारे ते कृष्ण आहेत, वृंदावन बिहारी. आणि अवध बिहारी म्हणजे प्रभू रामचंद्र.
जे अयोध्यावासियांना आनंद देणारे किंवा अयोध्येमध्ये आनंद लुटणारे. दिवाळीच्या दिवशी अयोध्येमध्ये 26 लाख दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2 टाइम्स, दोन्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लंडन वर्ल्ड रेकॉर्ड दोन्ही रेकॉर्ड ब्रेक झाले. 26 लाख दिवे. कलकोट रोड नवीन जकात नाक्याजवळ जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये राधा दामोदर, आपलं सौभाग्य आहे, दामोदरच ज्यांची फक्त 30 दिवस नाही 365 दिवस आपण सेवा करू शकतो. तर अशा 365 दिवस दामोदरांची सेवा करण्यासाठीचे दामोदर प्रकट झाले. त्या दामोदरांचा चौथा ब्रह्मोत्सव किंवा चौथा वर्धापन. मंदिर तर भरपूर वर्षापासून आहे, पण जे दामोदर भगवंत प्रकट झाले, प्राण प्रतिष्ठा झाली, त्याची 4 वर्ष पूर्ण होत आहेत. तर मंदिराच्या वतीनं रामचंद्र एम्पायरमधील सर्व निवासी, फ्लॅटमध्ये राहणारे सर्वांसाठी आमंत्रण द्या, इन्व्हिटेशन द्या. 1 आणि 2 निश्चित सर्वांना. 2 तारीख रविवार आहे, उत्थान एकादशी आहे, तो मुख्य दिवस आहे. सकाळी 4:30 वाजल्यापासून कार्यक्रम रात्रीपर्यंत आहेत. आपल्या वेळेनुसार 8 वाजता यज्ञामध्ये भाग घ्या, 9:30 वाजता अभिषेकमध्ये भाग घ्या, कथेमध्ये भाग घ्या. संध्याकाळी 6:30 वाजता पुष्पाभिषेक आणि दीपोत्सव. या ठिकाणी तर आपण दीपदान करणार आहे, मंदिरात आपण दीपोत्सव करणार आहे. संपूर्ण मंदिराला दिव्यांनी सजवून, गर्भगृहाला मंदिरात दिव्यांनी सजवून भगवंतांची दीपाद्वारे आरती. 1 दीपाने नाही, 1, 5, 1, 3, 5, 11, 21, 51, 108 अशा दिव्यांनी भगवंतांची आरती देखील आहे. तर 31, 1 आणि 2 नोव्हेंबर हा मुख्य दिवस आहे उत्थान एकादशीच्या दिवशी. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम